येस नेहा, बोला. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? सर ही वेन्यू लिस्ट काढली आहे, अवेलेबिलिटी पण चेक केली आहे. आता ठरवायचंय कोणाला बोलवायचंय कोणाला नाही ते. शिवाय मीडिया आणि सिक्युरिटी पण ठरवावी लागेल. आता फक्त यश सरांच्या 3 डेट्स पैकी कुठची डेट फायनल करायची आहे ते तुम्हीच ठरवा. मला वाटलं नव्हतं तुम्ही या विषयामध्ये एवढं लक्ष घालाल, पण तुम्ही फार छान काम केले नेहा. आय एम सरप्राइज्ड. छान आहे. पण नेहा, प्लॅन मध्ये थोडासा बदल झालेला आहे. नाही नाही, म्हणजे व्यक्ती तीच आहे, म्हणजे जेसिकाशीच सगळं हे होणार आहे, पण एक्झिक्युशन मध्ये थोडासा बदल झालेला आहे. काय की यश सरांचं असं म्हणणं आहे की प्रपोज करणं काय किंवा डेट वरती जाणं काय ही अशी खूप ना अशी म्हणजे पर्सनल गोष्ट आहे. पर्सनल ती अशी म्हणजे खूप आरडाओरडा, मीडिया, खूप लोक अशी व्हायला नको. ती अशी कशी म्हणजे अशी छान आपापसात व्हायला पाहिजे. बरोबर नाही यश? तर मग तुमच्याकडे वेगळं काम असं आहे. आता हे तर हे काही याचा उपयोग नाही, म्हणजे हे काही कामाचंच नाही. आता तुमच्याकडे असं काम आहे की पण मग मला काय करायचंय? तर तुम्ही एक काम करा नेहा, एक वेगळं लोकेशन फाइंड आउट करा. ओके, जिथे अशी फारशी वर्दळ नसेल, शांतता, नो मीडिया, नो गर्दी, नथिंग. महत्वाची माणसं, फार फार तर शेफ आली, मी, जेसिका आणि मग बाकी कोणी नाही. बाकी नको ना कोणी. सॉरी सॉरी, बाकीवरून आठवलं, तुम्ही आहात ना, सो तुम्ही पण या. असं एक लोकेशन फाइंड आउट करा. काय आहे, यशवर्धन चौधरीची जरी एंगेजमेंट सेरेमनी असली, प्रपोज सेरेमनी असली, तरी ती थोडी शांततेत व्हायला हवी. ओके ओके सर. अरे एक मिनिट, सॉरी, एक काम बाकी आहे ते. दाखव. या 3 रिंग्स सिलेक्ट केल्या होत्या जेसिकासाठी. सो यातनं तू एखादी जर का सिलेक्ट करून सांगितली असतीस की कुठली चांगली वाटेल, तर थोडी मदत झाली असती. मी कसं सांगू? नाही तसं नाही, म्हणजे जेसिकाला इतकं चांगलं तूच ओळखते, तिची एवढी काळजी घेते, तिचा विचार करते, तिचं मन ओळखतेस तू. बरं, तुमचं चॉईसही साधारण सारखाच आहे. सारखी नाही, सेमच आहे. फक्त काय, एक खूप बोलून दाखवते, एक काहीच बोलत नाही. बघ, मी तुला म्हटलं ना यश, यांची आवड सारखीच आहे. मला खात्री आहे ना, जेसिकाला सुद्धा ना हीच अंगठी आवडेल, एकदम सेम. अरे सॉरी, अरे साईज चेक केली का? हे मला यश आवडत नाही. अरे सगळीकडे सगळ्या जगात हाच गोंधळ होतो रिंग एक्सचेंज करताना. माप बिघडतं नेमकं आणि मग ते राहून जातं. तुम्ही एक काम करा नेहा, त्या अंगठीची साईज जरा चेक करा तुम्ही स्वतःच्या बोटात घालून. मी? त्याच्यात चूक काय? हे बघा कसं आहे, उद्या उठून तिथे आपण गेलो आणि प्रॉब्लेम नको ना व्हायला. परत त्याची वेगळी ब्रेकिंग न्यूज की यशवर्धन चौधरीने गर्लफ्रेंडला रिंग दिली आणि ती मापाचीच. तर ते काही नको व्हायला. तुम्ही आता चेक करा. बाबा काय थोडासा 19-20 फरक असेल, पण तुम्ही प्लीज तुमच्या बोटात घालून चेक करा. मी आलो, जरा काही महत्वाचे कॉल्स, प्लीज तेवढं करून घ्या. उद्या त्रास नको, बाकी काही नाही. इथे
नाईस. नेहा, मी प्रयत्न करतो. एक मिनिट. थँक्स. काय सांगणार आहे ना फ्रेंडला विचार. नको, आज खरंच धपाटा पडतील आणि ओरडा पडेल. काय ग, काय झालंय? आमच्या घरापर्यंत आवाज ऐकू येतोय. आईचं सकाळपासून डोकं फिरलंय. कशामुळे? मला नाही माहिती. परी, परी आधी आत ये. परी, तू काही केलंस का? मी काही नाही केलं. परी, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी आता बाहेर येऊ? मी नाही जातात, मला भीती वाटते. घाबरू नकोस, चल मी येते तुझ्या बरोबर.